सगळे शिमल्यामध्ये फिरायला येतात आणि प्रत्येकजण इथून परत जाताना या शहराबद्दल काहीतरी खास बोलून जातो. म्हणून यावेळी आम्ही ठरवलं, इतरांकडून ऐकण्यापेक्षा शिमल्याला स्वतः अनुभवायचं. बॅगा भरल्या, प्रवासाची तयारी झाली आणि आम्ही निघालो या शहराच्या दिशेने, ज्याचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभे राहतात वळणावळणाचे रस्ते, थंडगार हवा आणि ढगांमध्ये हरवलेले डोंगर. पुढच्या काही दिवसात हे शहर आम्हाला काय दाखवतं, काय अनुभव देतं आणि खरंच लोकांच्या मनात इतकी खास जागा का बनवली, हे सगळं जाणून घेण्यासाठी स्वागत आहे आमच्या शिमला. नमस्कार मंडळी. तर मी अभय आणि आमचे कार्यकर्ते सगळे निघालेलो आहे शिमलाच्या ट्रिपला. ट्रिप अचानक ठरलेली, त्यामुळे आम्ही तयार झालो. सकाळी 6 वाजलेत आणि आमचे नवीन कार्यकर्ते ब्लॉगमधले. नाही रे भाई, काही मेन कार्यकर्ते बेस्ट. लेट्स गो. 1 2 3 4 5 गाड्या आहेत. तर आम्ही आता नाश्त्यासाठी स्पॉट घेतलेला आहे अमृत सुखदेव धाब्यामध्ये. पराठा ऑर्डर केला आहे आणि आपली कार्यकर्ते सगळी बसल्यात सगळी. आता 90 किलोमीटर आलो आहे. अजून आहे 250 किलोमीटर. झालाय नाश्ता आता आमचा. आता निघायचंय. भाऊची ट्रायम्फ आहे, शोरूमला जाणार आहे अंबालाला. आता ना 75 झाले. 100 पण नाही, 75 झाले वाटतं. तर अजून किती आहे मग? अजून 300. ऑलमोस्ट 290 किलोमीटर आहे. वाजले आता 8:30. तुम्ही किती वाजता जायला? तर आता आम्ही आलो आहे अंबालामध्ये एका मित्राच्या ट्रायमच्या शोरूम थांबलो तिथं. त्या ट्रायमच्या गाड्या दिसतील तुम्हाला. त्याचं काहीतरी ECUचं काहीतरी काम आहे. ते काम झालं की मग आम्ही निघणार आहेत. मग तर आमचं जेवण झालेलं आहे. इथं जेवायला तर थांबलेलो. या पोरांचा फोटोशूट चाललंय. हे आमचा मयूरशाना. लोकेशन चांगलं आहे, जेवण पण ओके आहे आणि जेवणाची थाळी. तर मित्रांनो, अरुणाचल प्रदेशमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही एंट्री केलेलं आहे आणि हा व्ह्यू असला भारी दिसतोय ना. दमलेली कार्यकर्ते आहेत सगळी. रस्ता बघा की, रस्ता कसा आहे. रस्ता चंदीगडचा इकडून आलोय पूर्ण असा रस्ता 1 नंबर आहे. रस्ता मस्त आहे आणि चहा पण आलेला आहे आमचा. तर आम्ही फायनली आता पोचलेलो आहे शिमलामध्ये. हॉटेलला चेक इन केले आणि तसं तो रूममध्ये. 370 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आम्ही. प्रवास म्हणजे एकदम मस्त होता रोड मस्त होता, पण एकदम खतरनाक होता रोड. म्हणजे सगळे टेस्ट होते तुमच्या गाडीचे स्किल, तुमच्या गाडीचा स्टॅमिना, तुमचा स्टॅमिना. मी तर माझी पहिल्यांदाच एवढी मोठी रोड ट्रिप केल्या. 370 किलोमीटर, ती पण माझी NS वरती. अशा गाड्या मी पार्क केल्या तिथं. हे ग्रँड व्हाईट म्हणून एक हॉटेल आहे, तिथं आम्ही थांबलो आज. 3 रूम घेतल्यात आणि 3 रूमचा ऑलमोस्ट 7,500 रुपये. तर इथं आला तर इथं थांबू शकताय. पण आम्ही अजून रूम बघायचा आहे. रूम बघून सांगतो. मयूरची एनर्जी आहे, पण माझी काय वाटण झाली, मला दुखायला आले सगळं अंग. तर तुम्ही जर दिल्लीमधून जर ट्राय करणार असेल तर गाडी चांगली घ्या. 370 किलोमीटर वाटते चेष्टा नाही तेवढी. 370 किलोमीटर लय आहे. पाठ जी दुखायला लागले काय सांगू तुम्हाला. आता जास्त आता रडगानं सांगत नाही तुम्हाला. चला. तर ही आमची रूम आम्ही असलं बुक केलेली आहे. रूम तर आहे ओके, पण प्राईसच्या हिशोबाने मला जरा जास्त वाटते. म्हणजे आम्ही लँच रूममध्ये जे गेलेलो ती यापेक्षा मोठी होती 1500 रुपयाला.
तिघा जणांची. ही 2 जणांची आहे. किती झालं 222 रुपये. ठीक आहे, शिमलामध्ये पण आहे, प्राईम लोकेशन पण आहे, त्यामुळे महाग असेल मे बी. चांगले रूम तर आहे ओके. काही एका दिवसासाठी आपल्याला पाहिजे. हॉटेल ग्रँड व्हाईट. नॉट स्पॉन्सर्ड व्हिडिओ. स्पॉन्सर केलं तर चांगलं होईल. मित्रांनो, आता आम्ही मॉल रोडला निघालोय. शिमला महानगरपालिकेत आमचा प्रवेश झालेला आहे आणि पायऱ्या आहेत वर जायला. एकदम स्टीप पायऱ्या आहेत, धाप लागली, आवाजावरून समजतच असेल. आणि फायनली आम्ही मॉल रोडला पोचलो. आय थिंक नॉर्थमध्ये जे शॉपिंगची ठिकाण आहे तिथं त्याला मॉल रोड म्हणतात. आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, जर माहीत नसेल तो पण व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. और कैसे भैया? अभी भाई मिले हनु महाराष्ट्र तो बहुत ही नाइस पर्सन है अरे दोस्त है बहुत घैंट लग गया मिल के उस्ताद ਉਹਨਾਂ ਨਾਲ ਔਰ ਪੰਜਾਬ ਦੇ ਭਾਜੀ ਦੇ ਚੈਨਲ ਨੂੰ ਜੂ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਕਰੋ ਲਾਈਕ ਕਰੋ ਫੋਲੋ ਕਰੋ ਸ਼ੇਅਰ ਸਾਰਾ ਕੁਝ ਜ਼ਿਆਦਾ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਬਹੁਤ ਨਾਈਸ पर्सन है ना ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਤੋਂ ਉਹਦੇ ਭਾਜੀ ਸਪੈਸ਼ਲ ਘੁੰਮਣ ਆਏ ਨੇ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਪੁਣੇ ਤੋਂ ਹੈ ਭਾਜੀ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਕਿੱਦਾਂ ਲੱਗਿਆ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਨੇਚਰ ਲੱਗਿਆ ਬਹੁਤ ਲੱਗੇ ਨੇ ਹਾਂ ਬੜੀਆ ਬੜੀਆ एकदम. ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਸਾਨੂੰ ਮਿਲ ਕੇ ਕਿੱਦਾਂ ਦਾ ਹੋਇਆ ਫੀਲ ਕਿੱਦਾਂ ਬਹੁਤ ਵਧੀਆ ਬਾਈ ਇਹ ਵੀ ਬਾਈ ਜੋ ਫੋਕਸ ਕਰ ਰਿਹਾ ਨਾ ਕੈਮਰੇ ਵਾਲਾ ਕੈਚ ਕਰ ਰਿਹਾ ਸਾਡੀ ਵੀਡੀਓ ਬਹੁਤ ਘੈਂਟ ਬੰਦਾ ਉਹ ਵੀ ਪਰਸਨਲ ਸੈਪ ਫੋਲੋ ਔਰ ਸਬਸਕ੍ਰਾਈਬ ਜ਼ਰੂਰ ਕਰੋ ਬਾਈ ਨੂੰ ਸ਼ੇਅਰ ਕਰਿਓ ਸਾਡੀ ਵੀਡੀਓ ਵੱਧ ਤੋਂ ਵੱਧ ਬਹੁਤ ਘੈਂਟ ਬੰਦਾ ਮਿਲਿਆ ਮੈਨੂੰ ਬਾਏ ਬਾਏ ਥੈਂक यू ਵੀਰੇ ओके मित्रांनो, आम्ही आता मॉल रोडला आलेलो आहे. ट्राय करा की मॉल रोडला थोडंसं लवकर यायचं, कारण 9:30 नंतर ऑलमोस्ट सगळे बंद होतात हॉटेल्स. गुप्ताजीज वैष्णव भोजनालय. पण आता कसं झालंय, मॉल रोडचे ऑलमोस्ट सगळे दुकानं बंद झालेत. आहे गर्दी अशी फारशी नाही आहे, पण 7-7:30 वाजता मला वाटतं चांगली गर्दी असणार आहे आणि थोडंसं शॉपिंग पण चांगलं होईल. सांगितलं काय आहे ती? गुप्ताजीच. गुप्ताजीच. गुप्ताजीच जेवण चांगलं आहे. 10च्या आत या, जेवून जावा.